स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसतिनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। नांगोळे दारूबंदीचा ठरावाची मागणी करणाऱ्या चव्हाण कुटुंबियांच्या घरावर अज्ञातांची दगडफेक। कवटेमंकाळ तालुक्यातील नांगोळे येथे बेकायदेशीर सुरू असलेले दारूधंदे बंद करावेत असा ग्रामसभेमध्ये ठराव करावा अशी मागणी तानाजी चव्हाण यांनी केली आहे। तर बेकायदेशीर दारूबंदीचा ठराव घ्यावा अशी मागणी करणाऱ्या तानाजी चव्हाण यांच्या घरावर गावातीलच अज्ञातांनी दगडफेक केल्याची तक्रार करण्यात आली। नांगोळे गावात अवैध दारूधंदे फोफावत असल्याने दारूमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे। तसेच दारुड्यांचा नांगोळे येथे चौकात दारू पिऊन धिंगाणा सुरू असतो। अशा दारुड्यांचा त्रास नागरिकांना व महिलांना सहन करावा लागतो। त्यामुळे गावातील बेकायदेशीर दारू विक्रीचे व्यवसाय बंद करावेत असा ठराव करण्यात आला आहे। दारूबंदीचा अर्ज देऊन हा अर्ज ग्रामसभेत ठेवणाऱ्या तानाजी बाबूराव चव्हाण यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे। ही दगडफेक अवैध दारू विक्रेत्यानेच केल्याचा अर्ज तानाजी चव्हाण यांनी कवटेमंकाळ पोलिसात दिला आहे।